नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत व्हेज मसाले भात. हा मसाले भात खायला खूप टेस्टी वाटतो आणि बनवायला खूप सोपी आहे. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा मसाले भात करून खाऊ शकता. तर चला हा मसाले भात कसा करायचा आहे बघूया. मसाले भाताकरता इथे मी रेग्युलर तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. आता या तांदूळला आपण छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मी इथे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेते. मी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि याचं पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इथे आपल्याला फोडणी करता काही साहित्य लागणार आहे. कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, टमाटर बारीक चिरलेला आणि मिरची. इथे आपण भाज्या घेतल्या आहे, मिक्स भाज्या. त्यामध्ये फुलगोबी घेतली आहे, बटाटा आणि वाटाणे. हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं भाज्या. भाताकरता इथे आपल्याला काही मसाले लागणार आहे. तेजपान घेतलं आहे, तेजपान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे काही खडे मसाले घेतले आहे. कलमी, छोटी वेलची, मोठी वेलची, मिरे आणि लवंग घेतली आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. इथे गंजामध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल आपल्याला मसाला भाताकरता थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. इथे आपलं तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे. इथे आपली मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि इथे आपण काढून घेतलेले हे खडे मसाले टाकायचे आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे, मिरची. आता हे छान कांदा शिजतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कच्चेपणा जातपर्यंत. इथे आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण आणि अद्रक याची पेस्ट घातली आहे मी. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता अद्रक लसूण कांदा हे सगळं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा दूर करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा छान झालेला आहे. याचा कच्चेपणा दूर झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. इथे मी हळद घालत आहे आणि तिखट घालत आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता. आणि इथे आपल्याला धने पावडर घालायचं आहे. हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे 1 मिनिट. यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे. टमाटर पण छान शिजवून घ्यायचे आपल्याला 2-3 मिनिटं. इथे आपले टमाटर पण झालेले आहे, छान असे सॉफ्ट झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहे. तुम्ही भाज्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता, जसं गाजर, बीट, फ्रेंच बीन्स. मी या बेसिक भाज्या घातलेल्या आहे. या भाज्या आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे.
आणि यावर आपल्याला झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यायची आहे। इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया आपल्या भाज्या शिजल्या की नाही ते। आपल्याला भाज्या या 70 ते 80% शिजवून घ्यायच्या आहे, अर्ध्या कच्च्या। बाकी भाज्या आपला शिजतं तोपर्यंत आपल्या या भाज्या पूर्णपणे शिजून जातात। आपल्या भाज्या या 70% शिजलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। अशा अर्ध्या कच्च्या आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी पाणी घालत आहे आणि गॅस आपल्याला मोठा करायचा आहे। इथे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेतलं आहे। आता आपल्याला पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। त्या अगोदर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे अंदाजाने। समजा आपला तांदूळ 1 ग्लास असला तर आपल्याला 2 किंवा अडीच असं त्याचं प्रमाण घ्यायचं आहे। त्यानुसार असं तुम्ही पाणी घालून घ्या। यामध्ये मी 1 ग्लास तांदूळ घेतला होता, त्यामध्ये मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घेतलं आहे। आता याला मी उकळी आणून घेते। इथे बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ घालायचे आहे, त्या अगोदर तांदूळ घालायचे नाही आहे। इथे मी धुतलेले तांदूळ घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ। आणि याला एकदा परत उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। एकदा याला असं परतून घ्यायचं आहे छान आणि यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे थोडंसं अर्धवट असं, आणि गॅस आपल्याला कमी करून द्यायचा आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे भाताला। अशा तऱ्हेने तयार झालेला आपला महाराष्ट्रीयन चविष्ट मसाले भात। हा मसाले भात तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करू शकता आणि हा खायला खूप टेस्टी वाटतो। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।